आता आपली पुढची स्टेप आहे 1 ते 12 टेन्सेसची रिव्हिजन. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि वेगवेगळे 12 टेन्सेस कसे बनतात ते पाहू. मी देतो नंबर 1. मी दिलं नंबर 2. मी देईन नंबर 3. मी देत आहे नंबर 4. मी देत होतो नंबर 5. मी देत असेन नंबर 6. मी दिलं आहे नंबर 7. मी दिलं होतं नंबर 8. मी देऊन मोकळा झालो असेन नंबर 9. मी काही दिवसांपासून देत आहे नंबर 10. मी गेला आठवडाभर देत होतो नंबर 11. मी पूर्ण आठवडा देत असेन नंबर 12. मी सांगतो किंवा मी सांगत नाही नंबर 1. मी सांगितलं किंवा मी सांगितलं नाही नंबर 2. मी सांगेन नंबर 3. मी सांगत आहे नंबर 4. मी सांगत होतो नंबर 5. मी सांगत असेन नंबर 6. मी सांगितलं आहे किंवा नाही सांगितलं आहे नंबर 7. मी सांगितलं होतं नंबर 8. मी सांगितलं असेन नंबर 9. मी काही दिवसांपासून सांगत आहे नंबर 10. मी मागील आठवड्यापासून सांगत होतो नंबर 11. मी पुढील पूर्ण आठवडा सांगत राहीन नंबर 12. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही वाक्य सांगते. या वाक्यांसाठी कोणता नंबर येईल याचा तुम्हाला विचार करायचा आहे. मी तुम्हाला 100 रुपये दिले नंबर 2. मी त्याला 100 रुपये दिले आहेत नंबर 7. मी उद्या येईन नंबर 3. मी आपल्याबरोबर येत आहे नंबर 4. मुकेश जेवत आहे नंबर 4. मी वाचत होतो नंबर 5 और नंबर 11. हे वाक्य तुम्ही टेन्स नंबर 5 किंवा 11 या दोन्ही टेन्समध्ये घेऊ शकता. आपण मला चुकीचं समजत आहात. नंबर 4. मी त्याला सांगितलंय नंबर 7. मी तुमच्यासाठी आईस्क्रीम आणलंय नंबर 7. तो तुम्हाला मूर्ख बनवतो आहे नंबर 4. मी कधीही खोटं बोलत नाही नंबर 1. इथे नेहमी वीज जाते नंबर 1. मी दुपारी कधी कधी झोपतो नंबर 1. मी दररोज मुंबईला जातो नंबर 1. मी कुठेही जाणार नाही नंबर 3. मित्रांनो, या पुढली स्टेप आहे आपल्या पुस्तकात दिलेल्या वाक्यांचे टेन्स ओळखणे. ही वाक्य टेन्स 1 ते 12 पर्यंत आहेत. तुम्हाला तुमच्या पुस्तकात टेन्सचा फक्त नंबर लिहायचा आहे, नाव नाही. आता या एक्सरसाइजसाठी तुम्हाला मिळणार आहेत 8 मिनिट्स आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता.
वेलकम बॅक फ्रेंड. आता मी तुम्हाला तुमच्या एक्सरसाइजची आन्सर सांगणार आहे. सेंटेन्स नंबर 1 साठी 2, सेंटेन्स नंबर 2 साठी 3, सेंटेन्स नंबर 3 साठी 7, सेंटेन्स नंबर 4 साठी 4, सेंटेन्स नंबर 5 साठी 1, सेंटेन्स नंबर 6 साठी 4, सेंटेन्स नंबर 7 साठी 4, सेंटेन्स नंबर 8 साठी 5, सेंटेन्स नंबर 9 साठी 2, सेंटेन्स नंबर 10 साठी 2, सेंटेन्स नंबर 11 साठी 2, सेंटेन्स नंबर 12 साठी 10 और 4, सेंटेन्स नंबर 13 साठी 2, सेंटेन्स नंबर 14 साठी 9, सेंटेन्स नंबर 15 साठी 2, सेंटेन्स नंबर 16 साठी 1, सेंटेन्स नंबर 17 साठी 2, सेंटेन्स नंबर 18 साठी 4, सेंटेन्स नंबर 19 साठी 1, सेंटेन्स नंबर 20 10, सेंटेन्स नंबर 21 साठी 1. काय मग सगळी उत्तरं बरोबर आहेत की नाही? यस सर. बघा शवाजी, मी म्हटलं होतं ना. चला तर मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत हेल्पिंग वर्ब्स. आपलं पहिलं हेल्पिंग वर्ब आहे कॅन. कॅनचा अर्थ होऊ शकतं. जेव्हा आपल्याला शक्ती दाखवायची असते किंवा वाक्याचा कर्ता म्हणजे काम करणारा तो काम करू शकतो असं दाखवायचं असतं, तेव्हा कॅन या हेल्पिंग वर्बचा उपयोग करतात. जसं मी लिहू शकतो म्हणजे माझ्यात लिहिण्याची ताकद आहे. कॅनचा पास्ट टेन्स आहे कुड. झालं पाहिजेसाठी आहे शुड. जसं तुम्हाला वेळेवर आलं पाहिजे, मला त्याला सांगितलं पाहिजे, तुम्ही विजेचं बिल वेळेवर भरलं पाहिजे. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये शूडचा वापर केला जातो. मस्टचा अर्थ आहे झालंच पाहिजे. जसं तुला तिथं गेलंच पाहिजे, त्याला वेळेवर पोहोचलंच पाहिजे, तुला सूड घेतलाच पाहिजे. वुडचा अर्थ निश्चित होणार. जसं तो तेथे जाणार नाही, ज्याच्यात काहीही शंका नसते, अशा वाक्यांमध्ये वुडचा वापर केला जातो. मेचा वापर परवानगी देण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी केला जातो. मे आय सिट? येस, यू मे. थँक यू. मेचा वापर भविष्यातील अनिश्चितता दाखवण्यासाठी सुद्धा करता येतो. जसं की कदाचित पाऊस पडेल. देयर इज अ चान्स इट मे रेन. तो बहुधा येणार नाही. प्रॉबेबली ही मे नॉट कम. लेट्सचा अर्थ करू दे. लेट्सचा अर्थ चला हे काम करूया. जसं चला जाऊया, चला खाऊया. आपलं पुढलं हेल्पिंग वर्ब आहे हॅव टू किंवा हॅज टू. हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करावं लागतं किंवा करावं लागत आहे अशी वाक्य व्यक्त करण्यासाठी केला जातो. जसं मला लवकर उठावं लागतं, मला स्वयंपाक करावा लागतो, मला खोटं बोलावं लागतं. भूतकाळात एकदा करावं लागलं यासाठी हॅड टू. जसं मला तिथे जावं लागलं, मला त्याला ओरडावं लागलं. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आणि भूतकाळात एकापेक्षा जास्ती वेळा करावं लागलं तर त्यासाठी डिड हॅव टू. जसं मला तिथे यावं लागत होतं, मला सामान घ्यायला जावं लागत होतं. अशी वाक्य जी एकापेक्षा अधिक वेळा करावी लागली आणि भविष्यात एकापेक्षा अधिक वेळा करावं लागेल यासाठी विल हॅव टू और शॅल हॅव टू. उदाहरणार्थ
तुला माझ्याबरोबर यावं लागेल. मला विचार करावा लागेल. सरकारला काहीतरी करावं लागेल. आपलं पुढचं हेल्पिंग वर्ब आहे शुड हॅव. शुडचा पास्ट टेन्स आहे शुड हॅव. केलं पाहिजेसाठी शुड. केलं पाहिजे होतं यासाठी शुड हॅव. लिहिलं पाहिजे शुड. लिहिलं पाहिजे होतं शुड हॅव. केलं असतं तर होण्याचे चान्सेस होते अशा वाक्यांसाठी कुड हॅव. आणि 100% झालंच असतं तर झालं असतंला वुड हॅव. आपलं पुढलं हेल्पिंग वर्ब आहे मस्ट हॅव, ज्याचा अर्थ भूतकाळात होऊन गेलंच असेल. माईट हॅवचा अर्थ आहे भूतकाळात कदाचित झालं असेल. जसं तुम्हाला सांगितलं वुड हॅव, केलं असतं तर झालंच असतं 100%. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. या एक्झाम्पलमध्ये सर्वच्या सर्व हेल्पिंग वर्ब्स कसे वापरता येतील ते बघूया. मी येऊ शकतो. कॅन. मी येऊ शकलो. कुड. मला आलं पाहिजे. शुड. मला आलंच पाहिजे. मस्ट. मी येणारच. वुड. कदाचित तो येईल. मे. मला येऊ दे. लेट. मला यावं लागतंय किंवा मला यावं लागत आहे. हॅव टू और हॅज टू. मला यावं लागलं. हॅड टू. मला यावं लागत होतं. डिड हॅव टू. मला यावं लागेल. विल हॅव टू और शाल हॅव टू. मला आलं पाहिजे होतं. शुड हॅव. मी आलो असतो. कुड हॅव. कुड हॅवचा अर्थ केलं असतं तर होण्याची शक्यता होती. तो आलाच असेल. मस्ट हॅव. कदाचित तो आला असेल. माइट हॅव. मी आलोच असतो. वुड हॅव. आपण जी हेल्पिंग वर्ब्स शिकलो त्यांच्या अभ्यासासाठी आणि एक्सरसाइजसाठी तुम्हाला मिळणार आहेत 12 मिनिटं. हो, पण एक्सरसाइजमध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब्सचं नाव लिहायचं आहे, नंबर नाही. सो गेट रेडी. युअर टाइम स्टार्ट्स नाव.
आहे.